काय ग सलमा, एकदम खुश दिसतेस. मुलाखत कशी झाली? मिळालं वाटतं निवडणुकीचं तिकीट. अगं हो, मुलाखत छानच झाली. जरा दडपण आलं होतं मला, पण मिळालं तिकीट. आता पुढची तयारी करायला हवी. तू सांग, तुझं काय झालं? तुला मिळालं का तिकीट? नाही ग, बाकी मुलाखत चांगली झाली, पण मागच्या पंचवार्षिक मध्ये काय काय काम केलं विचारलं पक्षपुढाऱ्यांनी आणि माझा गोंधळच उडाला. एवढ्या 5 वर्षात काय काय काम केलं हे असं अचानक कसं सांगायचं बरं? आपण किती किती काम केलेलं असतं, मला सांगताच नाही आलं. पण तुझं कसं झालं? तुला पण विचारला असेल ना तो प्रश्न? काय उत्तर दिलंस? हो, विचारलं की, आणि सांगितलं मी काय काय काम केली 5 वर्षात ती. कसं पण? इतक्या 5 वर्षाची माहिती कशी काय होती तुझ्याकडे? कुठून मिळाली? अगं कुठून कशी मिळेल? आपलीच असते ती माहिती, आपल्याकडेच असते. मी फक्त माझ्या डायरीत ती एकत्र लिहून ठेवली होती. डायरी? फोन नंबर? किराणा मालाची यादी करतो ती डायरी? हो तीच, पण मी लिहिते आहे ती कारभारणीची डायरी. पूर्ण कारकिर्दीत आपण काय काय काम केलं, कसे प्रश्न सोडवले, कुणाला भेटलो, हे सगळं मी यात नोंद करून ठेवते. अरे वा, ही छानच आयडिया आहे. आणखी काय काय लिहिलं असतं डायरीत? जरा दाखव बरं तुझी डायरी. हो हे बघ, हे काही महत्वाचे मुद्दे लिहिलेत मी. जसे की सभा कशी झाली, काय काय चर्चा आणि निर्णय झाले, कुठला मुद्दा आपण कसा सोडवला, कुठल्या मीटिंग मध्ये सहभाग घेतला, वगैरे वगैरे. आणि जर आपण आपल्या अडचणींबद्दल किंवा काय शिकायला मिळाले याबद्दल लिहू शकलो तर आणखीनच चांगलंय. ह्यातूनच आपल्याला पदाधिकारी म्हणून आपला स्वतःचा कारभार तपासता येतो आणि आणखी चांगला करता येतो. शाळेत कसं प्रगती पुस्तक असायचं, तसंच हे आपलं स्वतःच केलेलं स्वतःचं प्रगती पुस्तक. अरे वा, बरं झालं तू भेटलीस बघ. ही डायरी लिहायला मी आत्ताच सुरुवात करते आणि माझ्या कारभारणी मैत्रिणींना पण सांगते. आणि तुला शुभेच्छा बरं का निवडणुकीसाठी. अशीच खमकेपणाने काम करत राहा. हो हो, नक्की लिहून बघ. मीरा तर आता लिहिणार आहे डायरी. तुमचं काय?